ही भावनिक कथा नक्की ऐका. बस करा बाबा, तुम्ही कायम तुमचं मोठेपण मिरवत बसता. मी सांगितलं होतं का मला या जगात आणायला, इंग्लिश मीडियम शाळेत घालायला, माझा वाढदिवस साजरा करायला. रोज रोज हेच ऐकून माझं डोकंच फिरून गेलं आहे. तुम्ही जे काही केलं आहे ना, ते सगळं तुमच्या स्वार्थासाठी केलं आहे. म्हणजे मी शिकून मोठा होईल, तुमचा व्यवसाय सांभाळेन आणि तुम्ही आरामात म्हातारपण घालवाल. मला तुमचा नोकर समजून वाढवलंत का? मला कोणाचाही नोकर व्हायचं नाही. आज शेवटचंच सांगतो, मला तुमचं छोटंसं दुकान नाही, एक मोठं शोरूम उभं करायचं आहे आणि त्यासाठी मला पैसे हवेत. ते पैसे तुम्ही कुठून आणता आणि कसे आणता याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. मला फक्त पैसे हवेत. रोहनच्या शब्दात अहंकाराचा जळजळीत स्पर्श होता. जणू प्रत्येक वाक्यानं वडिलांच्या मनावर वार केला होता. प्रदीपराव शांतपणे उभे होते, पण त्यांच्या डोळ्यात वेदनेचं गडद सावट उतरत होतं. ते हळू आवाजात म्हणाले, रोहन, तू विसरलास का? तू कोणाशी बोलतोयस? मी तुझा बाप आहे. अजून तुझं लग्नही झालेलं नाही आणि तुझा हा उर्मटपणा. उद्या तुझं लग्न होईल, तुझी बायको घरी येईल आणि तुझा हा व्यवहार पाहून ती आम्हाला काडीची किंमत देणार नाही. तू कधी आमचा विचार केलास का? क्षणभर थांबून त्यांनी खोल श्वास घेतला. तुझ्या आईच्या जाण्यानंतर तुला कसं वाढवलंय हे फक्त माझ्या मनालाच ठाऊक. आणि तुझ्या या वृद्ध आजीचा तिचा तरी कधी विचार कर. तुझी ही भाषा ऐकून तिच्या मनाला किती वेदना होत असतील याचा जरा अंदाज आहे का तुला? तिची तब्येत आधीच बिघडलेली आहे. ते पुढे म्हणाले, जोपर्यंत मी हे दुकान चालवत होतो तोपर्यंत कधी कुठली कमतरता भासली नाही. या छोट्याशा दुकानावरच संपूर्ण घर चालवलं. नातेवाईकांचे पाहुणचार, लग्न, कार्य, बारसं सगळं केलं आणि कधीही अडचण आलीच नाही. मग तुलाच काय एवढा पैसा अपुरा पडतोय? आणि एवढ्या मोठ्या शोरूमसाठी पैसा कुठून आणणार? रोहन उपहासानं हसला. तुमच्या गंज लागलेल्या या मेंदूला माझं बोलणं समजणारच नाही. आता तरी मान्य करा, तुमचं वय झाले. तुम्ही रिटायर होण्याच्या लायकीचे झाला आहात. आता तुमच्याकडून काहीच होणार नाही. गप्प बसा घरात. सगळं मलाच करावं लागणार आहे. त्याच्या आवाजात आता हुकुमशाही होती. आणि हो, हे घरही खूप जुनं झाले. ते विकून टाकूया. एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये मोठं घर घेऊ. हे घर विकून चांगले पैसे मिळतील आणि उरलेल्या पैशात मी माझं शोरूम सुरू करू शकतो. प्रदीपरावांच्या डोळ्यात क्षणातच वेदनेचं वादळ उसळलं. नाही, ते अगदी ठामपणे म्हणाले, हे घर मी विकू शकत नाही. हे माझं आणि तुझ्या आईचं स्वप्न आहे. या घराच्या प्रत्येक विटेत आमच्या आठवणी कोरल्या गेल्या आहेत. आणि तुला माहीत आहे का, माझ्या वडिलांनी मला कधीच पैसे दिले नव्हते. त्यांनी एकच सांगितलं होतं, स्वतः कष्ट कर आणि स्वतःची स्वप्न पूर्ण कर. पण तू मात्र माझ्या खांद्यावर बसून स्वतःची स्वप्न पूर्ण करायची स्वप्न पाहतोस. त्यांचा आवाज आता कठोर झाला. ही शेवटची चेतावणी समज. स्वतःला बदल, नाहीतर कोणत्याही सुसंस्कृत घरातली मुलगी तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. इतकं बोलून प्रदीपराव थकलेल्या पावलांनी मागे वळले आणि घराच्या कोपऱ्यात बसलेल्या आपल्या वृद्ध आईजवळ शांताताईंकडे गेले. शांताताईंचे ते थरथरणारे हात त्यांनी आपल्या हातात घेतले आणि त्या क्षणी घरातलं वातावरण जणू निशब्द वेदनेनं भरून गेलं होतं. शांताताईंनी हलकंच प्रदीपरावांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या स्पर्शात मायेचा उबदारपणा होता, पण मनातली वेदना डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होती. त्या मंद पण ठाम आवाजात म्हणाल्या, प्रदीप, रोहनचं सगळं बोलणं माझ्या कानावर पडलं आहे. मन फार हेलावून गेलं बघ. पण एक सांगू का, एखाद्या सुसंस्कृत समजूतदार घरातल्या मुलीशी त्याचं लग्न लावून दे. कदाचित तीच त्याला योग्य मार्गावर आणेल. नाहीतर या मुलाच्या डोक्यात नेमकं कोणतं भूत शिरलं आहे, काही केल्या कळतच नाही. तुझ्याबरोबर प्रॉपर्टी डीलरचं काम करून तो स्थिर होऊ लागला. पण नाही, त्याला तर आभाळा एवढी स्वप्न पाहायची आहेत. मोठं शोरूम, मोठं नाव. त्यांच्या शब्दात काळजी होती, पण त्यामागे एका आईचं तुटलेलं मन दडलेलं होतं. प्रदीपराव काही क्षण गप्प राहिले.
जणू भूतकाळाच्या पानात हरवून गेले होते. मग हळूहळू ते म्हणाले, आई, तुझ्या बोलण्यातून मला एक गोष्ट आठवली. आपल्या त्या जुन्या गल्लीत विक्रांतजी राहत होते ना? शांताताईंनी आश्चर्यानं त्यांच्याकडं पाहिलं. कोण विक्रांत? प्रदीपराव हलकसं हसले. अगं, आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावर ज्यानं 2 मजल्यांचं घर आहे ते. त्यांच्या वडिलांबरोबर बाबांची खूप घट्ट मैत्रीही होती. आठवलं का आता? क्षणभर विचार करून शांताताईंच्या डोळ्यावर ओळखीची छटा उमटली. प्रदीप पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी त्यांनी मला बोलवलं होतं त्यांच्या मुलीचं निधीच्या लग्नासाठी. ते आपलं घर विकायला काढत आहेत आणि मी प्रॉपर्टी डीलरचं काम करतोच. तू म्हणशील तर एकदा जाऊन पाहतो. हे ऐकता शांताताईंच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट दाटलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, पण प्रदीप, ते आपलं घर का विकत आहेत? मुलीचं लग्न झाल्यावर ते कुठे राहणार? त्यांचा आधार काय असेल? इतकं बोलताना त्यांच्या कंठात शब्द अडखळले. डोळ्यात पाणी आलं. त्या थरथरत्या आवाजात पुढे म्हणाल्या, कळत नाही रे, या समाजाची ही कसली परंपरा आहे? मुलीचा संसार थाटण्यासाठी बापाला स्वतःचं घर विकावं लागतं. मुलीचं घर उजळतं, पण तिच्या बाहेरचं छप्परच उडून जातं. कित्येक बाप कर्जाच्या ओझ्याखाली चिरडले जातात आणि तरीही मुलाच्या घरच्यांना त्यांचं दुःख दिसत नाही का? थोडं का होईना विचार करायला नको का त्यांनी? देव अशा अन्यायाला कधीच माफ करणार नाही. शांताताईंचा आवाज आता पूर्णपणे भरून आला होता. त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या त्या अश्रूंनी जणू त्या वेदनेला शब्द मिळाले होते. क्षणभर शांतता पसरली. मग त्यांनी स्वतःला सावरत हलकसं म्हणाल्या, असो, तू तुझं काम प्रामाणिकपणे कर. प्रदीप इतकं बोलून त्यांनी आपल्या हातातली जपमाळ घट्ट पकडली आणि एक एक मणी ओढत त्या देवाच्या नावात स्वतःच दुःख विसरू लागले. आणि घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. पण त्या शांततेतही वेदनेचा एक निनाद स्पष्ट अगदी ऐकू येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळची कोवळी ऊन अंगणात पसरली तेव्हा प्रदीपराव विक्रांतरावांच्या घरी पोहोचले. घराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच त्यांना त्या घरातली ती साधी पण उबदार ओळख जाणवली. चारही बाजूंनी नजर फिरवत ते म्हणाले, विक्रांतजी, घर तर खूप छान आहे, व्यवस्थित, नीटनेटकं. पण तुम्ही याची किंमत किती ठरवली आहे? म्हणजे पुढच्या पार्टीसमोर तुमची मागणी ठेवता येईल. विक्रांतरावांनी क्षणभर नजरेतूनच सगळं काही सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक खोल उदासी पसरली. ते मंद स्वरात म्हणाले, किंमत काय ठरवायची प्रदीपजी? फक्त एवढंच वाटतं की चांगली किंमत मिळावी. माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडावं एवढंच स्वप्न आहे. पुढे मुलगा आहेच, तो त्याची जबाबदारी उचलेल आणि मग मीही माझ्या कर्तव्यातून अगदी मोकळा होईन. त्यांच्या शब्दात एक बापाची हतबलता होती आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेलं मन. प्रदीपरावांनी त्यांच्याकडं काळजीनं पाहिलं. हे सगळं ठीक आहे विक्रांतजी, पण पुढे तुमचं काय? वहिनी आणि मुलाला घेऊन कुठे जाणार आहात तुम्ही? विक्रांतराव हलकसं हसले, पण ते हसू फार काही सांगून गेलं. कुठे काय, एखाद्या भाड्याच्या घरात राहू. तुम्हाला तर माहीत आहेच, आजकाल चांगली मुलं मिळतात तरी कुठे? लग्नाचा खर्च, हुंडा, नातेवाईकांचं देणं घेणं, खाणं पिणं, सगळ्याच गोष्टींसाठी पैसा तर लागतो. आणि एवढा पैसा येणार कुठून? दोघांचं बोलणं असंच चालू होतं. तेवढ्यात घराच्या आतील खोलीतून मंद पावलांचा आवाज आला. विक्रांतरावांची मुलगी निधी हातात चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. ती पुढे येत हलक्या आवाजात म्हणाली, काका नमस्कार. मान खाली घालून तिनं दोघांसमोर चहाचे कप ठेवले. तिच्या हालचालीत एक विलक्षण सौम्यता होती. जणू संस्कार तिच्या प्रत्येक हालचालीतून उमटत होते. प्रदीपरावांनी तिच्याकडं पाहिलं आणि क्षणभर ते थबकलेच. निधीचा तो साधासा असा सलवार सूट, डोळ्यात हलकंसं काजळ, लांब सडक केस, कपाळावर छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर निरागस संकोचलेलं हसू. जणू काही आईच्या मायेनं आणि घराच्या संस्कारांनी घडवलेली एक सोज्वळ प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर अशी उभी राहिली होती. पाहुण्यांचा आदर करताना तिची नम्रता, तिच्या डोळ्यातलं भान, सगळंच काही मनाला स्पर्शून गेलं. त्या क्षणी प्रदीपरावांच्या मनात शांतताईंचे शब्द घुमू लागले.
एखाद्या समजूतदार मुलीशी त्याचं लग्न लावून दे. त्यांच्या मनात विचारांचं एक वादळ उसळलं. मीही एखाद्या लोभी मुलाच्या बापासारखा ओळखला जाणार का? मीही कोणाचं घर उद्ध्वस्त करून माझ्या मुलाचं सुख विकत घेणार का? क्षणातच त्यांनी स्वतःचं उत्तर दिलं, नाही, मी असं पाप कधीच करणार नाही. मी माझं कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडेन. तेव्हाच माझा मुलगाही आयुष्याचं खरं ऋण फेडायला शिकेल. हा ठाम विचार मनात घट्ट पकडून त्यांनी विक्रांतरावांकडे पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले, विक्रांतजी, हे घर विकायचा विचार सोडून द्या. माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगला सल्ला आहे. असा सल्ला ज्यामुळे ना तुम्हाला तुमचं घर विकावं लागेल आणि ना निधीचं लग्न थांबेल. उलट ती एका चांगल्या घरात सन्मानानं जाईल. त्यांच्या आवाजात आता एक वेगळी दृढता होती. जणू त्यांनी मनाशी काहीतरी मोठं ठरवलं होतं. विक्रांतराव, त्यांची पत्नी, मुलगा आणि निधी सगळेच जणू क्षणभर काळ थांबून गेल्यासारखे प्रदीपरावांकडे अगदी एकटक पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, अविश्वास आणि हलकीशी आशा, तीनही भावना एकत्र दाटून आल्या होत्या. प्रदीपराव हलकेच हसले. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि मनमोकळेपणाची झळक होती. ते शांतपणे म्हणाले, मी थट्टा करत नाहीये, अगदी मनापासून बोलतो आहे. तुम्ही माझा मुलगा रोहनला ओळखता. स्वभावानं थोडासा चिडचिडा आहे, पण मनाने सोन्यासारखा निर्मळ आहे. दुकानाची जबाबदारी त्यानं खांद्यावर घेतली आहे. मोबाईलचं मोठं दुकान उघडलंय आणि आता शोरूम काढण्याच्या तयारीत आहे. मला खात्री आहे तो स्वतःच्या कष्टानं एक दिवस मोठं काहीतरी करून दाखवेल. क्षणभर थांबून त्यांनी पुढचं वाक्य जणू हृदयातूनच काढलं, फक्त त्या प्रवासात तुमची निधी त्याच्या सोबतीला असावी, एवढीच माझी इच्छा आहे. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. मला कोणताही हुंडा नको, ना दागिने, ना पैशांचा दिखावा, फक्त नारळ आणि तुमची मुलगी. आनंदानं पाठवून द्या. लग्न आपण साध्या पद्धतीनं देवळात जवळच्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत करूया आणि त्यानंतरच रिसेप्शन आणि ते सगळं मी माझ्या खर्चानं करीन. आपल्या सगळ्या माणसांना बोलावू आणि सगळ्यांचं तोंडही गोड करू. तुम्हाला कसल्याही खर्चाची चिंता करण्याची गरज नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दात इतकी प्रामाणिकता होती की ऐकणाऱ्याच्या मनावर जणू कोमल हात फिरवल्यासारखं वाटत होतं. आणि हो, हे सगळं तुमच्या इच्छेवर आहे. मी कुठलीही जबरदस्ती करत नाही. तुम्हाला हवं असेल तर रोहनला आत्ताच बोलावतो. तुम्ही सगळे त्याला पहा, त्याच्याशी बोला आणि मग विशेष म्हणजे निधीचा होकार असेल तरच पुढे जाऊ. सगळेच अवाक झाले होते. कुणाच्या तोंडातून शब्द काही केल्या फुटत नव्हता. जणू काही स्वप्नच चालून आलं आहे असं वाटत होतं. अशी भावना अगदी प्रत्येकाच्या मनात दाटून आली. विक्रांतराव कधी आपल्या घराकडं, तर कधी निधीकडं, तर कधी प्रदीपरावांकडे पाहत होते. त्यांच्या मनात विचारांचा महापूर उसळला. कुठून हे देवमाणूस माझ्या आयुष्यात प्रगट झाले? माझ्या सगळ्या संकटांचा डोंगर क्षणात कसा नाहीसा झाला? शेवटी त्यांच्या ओठांवर शब्द आले, पण तेही थरथरत. डोळ्यात अश्रूंचं धुकं दाटलं होतं. ते पुढे सरसावले आणि प्रदीपरावांच्या पायावर डोकं ठेवलं. प्रदीपराव, मी तर धन्य झालो. तुमच्यासारख्या कुटुंबाशी नातं जुळणं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही तर माझं सगळं टेन्शन एका क्षणात दूर केलं. हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तुमचं हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. त्यांच्या आवाजात कृतज्ञतेचा कंठ दाटून आला होता आणि त्या क्षणी त्या घरात फक्त एकच भावना दरवळत होती, माणुसकीची आणि नात्यांच्या पवित्रतेची. तेव्हा प्रदीपराव हलकसं स्मित करत म्हणाले, ऋण फेडायचं काहीच नाही विक्रांतजी, फक्त निधीनं तिचं कर्तव्य विसरू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. निधीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती एकटक त्यांच्याकडे पाहू लागली. तिच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. तेवढ्यातच प्रदीपराव शांत पण ठाम स्वरात पुढे आले आणि म्हणाले, माझा मुलगा थोडासा बिघडलेला आहे. जर निधी त्याला योग्य मार्गावर घेऊन आली, त्याच्या आयुष्याला योग्य दिशा दिली, तर मी समजेन की माझी सून तिचं खरं कर्तव्य पार पाडते आहे. त्यांच्या आवाजात एक वडिलांची हळवी अपेक्षा होती. आजकाल आपण पाहतो,
मुलगा आपल्या कर्तव्यापासून दूर जातो आणि मग सूनही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवते. पण मला असं नकोय. मला वाटतं माझी सून अशी असावी की ती सगळ्यांसाठी एक उदाहरण ठरावी. सासरचं कर्तव्य कधीही विसरू नये. इतकं बोलून प्रदीपराव उठले. त्यांनी नम्रपणे हात जोडले. मी निघतो. आपण लवकरच पुन्हा भेटू. आणि त्या शब्दांसह ते निघून गेले. पण त्यांच्या विचारांची छाप त्या घरात खोलवर उमटून गेली होती. काही दिवसांनी प्रदीपराव आपल्या आईला आणि मुलगा रोहनला घेऊन निधीच्या घरी आले. साधेपणातही एक सोज्वळ तेज असलेली निधी सगळ्यांच्या मनात घर करून गेली. दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं आनंदाच्या वातावरणात दोघेही विवाह बंधनात अडकले. निधी जणू गुणांची खाणच होती. सासरी पाऊल टाकताच तिनं घराची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिच्या आईचे शब्द तिच्या मनात खोलवर कोरले गेले होते. तुला सासूबाई नाहीत, पण वृद्ध आजी सासूबाई आहेत आणि वडिलांसारखे सासरेही आहेत. त्यामुळे तिथे तुला फक्त सून नाही तर एक आई, एक मुलगी आणि एक जबाबदार स्त्री म्हणून वागायचं आहे. आणि निधीचे ते शब्द अक्षरशः जगायला सुरुवात केली. आणि दिवस पुढे सरकत गेले. घरात एक शांत सुसंस्कृत वातावरण तेही नांदू लागलं. रोहन वडिलांशी किंवा आजीशी कधीही मोठ्या आवाजात बोलत नसे. आणि निधी ती तर जणू त्या घराचा श्वासच बनली होती. प्रत्येकाची काळजी घेणं, सगळ्यांच्या गरजा ओळखणं, रोहनचा डबा वेळेवर तयार करणं. तिनं सुनबाईचं प्रत्येक कर्तव्य मनापासून पार पाडलं. पण कोणताही मुखवटा फार काळ टिकत नाही. एके दिवशी वातावरणात अचानक ताण दाटून आला. रोहन निधीकडे वळला. त्याच्या आवाजात एक विचित्र कडवटपणा होता. निधी, बाबा तुझा प्रत्येक शब्द ऐकतात. आजीही तुझ्यावर खूप प्रेम करते. तू त्यांना सांग ना, हे घर विकून एखाद्या चांगल्या सोसायटीत घर घेऊया. तो थोडा थांबला आणि मग हळूच म्हणाला, उरलेल्या पैशातून आपण आपलं शोरूम सुरू करूया. तुझं म्हणणं हे कधीच टाळणार नाहीत. निधीच्या अंगावर शहारे आले. तिच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. ती हळू आवाजात म्हणाली, हे देवा, तुम्ही माझ्याकडून हे कोणतं पाप करून घेत आहात. तिचा आवाज थरथरत होता. ज्या माणसानं माझ्या आईवडिलांना रस्त्यावर येऊ दिलं नाही, त्यांना बेघर होऊ दिलं नाही आणि त्यांनाच मी घर विकायला सांगू, हे माझ्या मनाला कसं पटेल. ती थोडी सावरत पुढे म्हणाली, तुम्ही कधी बाबांना विचारलं का त्यांना हे घर का विकायचं नाही? आणि तसंही या घरात काय कमी आहे? 4 भिंतींचं घर नाही आहे हे. इथं तुमचं बालपण गेलं आहे, आठवणी आहेत. तिच्या शब्दात अगदी ठामपणा होता, पण त्यामागे प्रेम आणि आदरही दाटलेला होता. तुम्ही थोडं जास्त कष्ट करा, मीही तुमच्यासोबत उभी राहील. आपण दोघं मिळून आपल्या कष्टानं स्वप्नांचा राजवाडा उभारूया, पण दुसऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून नाही. रोहनचा चेहरा रागानं लालबुंद झाला आणि तो चिडून म्हणाला, मला ज्ञान देण्याची अजिबात गरज नाही. मी विचार केला होता, आम्ही तुझ्या आईवडिलांवर उपकार करत आहोत आणि तू हे उपकार फेडशील. पण तू तर बाबांच्या तोंडाचेच शब्द बोलते आहेस. त्यांच्या त्या आवाजात कटुता ओसडून वाहत होती. मला नाही वाटत तू माझ्यासाठी काही करू शकतेस. आता मलाच काहीतरी मार्ग काढावाच लागेल. एवढं बोलून रोहन तिथून निघून गेला. पण त्याच्या शब्दांचं सावट मात्र त्या घरात रेंगाळत राहिलं. निधी काही क्षण तिथे स्तब्ध उभी राहिली. मनात विचारांचं वादळ चांगलंच उसळलं होतं. हळूहळू सगळं शांत होईल. रोहनही एक दिवस समजून घेतील, योग्य मार्गावर येतील. तिनं स्वतःला दिलासा दिला. काही दिवसांनी एक दिवस दुपार झाली. उन्हाने अंगावर चटके देणारी. घरात शांतता पसरली होती. निधीनं काळजीपूर्वक काही फॉर्म भरले. त्यांना नीट घडी घालून टेबलावर ठेवले आणि प्रदीपरावांकडे वळून म्हणाली, बाबा, बाहेर खूप ऊन आहे. तुम्ही जाऊ नका. मी तुमचं बँकेचं फॉर्म भरले आहेत. फक्त इथे सही करा. मी आईकडे जाताना ते बँकेत जमा करून येते. प्रदीपरावांनी तिच्याकडे विश्वासानं पाहिलं आणि नेहमीप्रमाणे एक शब्दही न बोलता कागदावर सही केली. त्यांच्या त्या अढळ विश्वासातच त्यांच्या निष्काळजीपणाची बीज दडलेली होती. त्या क्षणाची वाट पाहत होता रोहन. त्याला ठाऊक होतं, बाबा कधीच कागद वाचत नाहीत. निधीवर त्यांचा अंधविश्वास आहे.
त्यानं अगदी अलगदपणे आपले काही कागद त्या फॉर्मच्या मधोमध सरकवले होते आणि क्षणाचाही विलंब न लावता प्रदीपरावांच्या सवयीचा फायदा घेत त्यांच्याकडून त्या कागदांवर सही करून घेतली. प्रदीपराव बाहेर पडताच रोहनने झटपट आपले कागद वेगळे काढले. तेवढ्यात निधीची नजर त्याच्यावर पडली. ती थोडी चकित होऊन म्हणाली, तुम्ही काय करत आहात? हे तर बाबांचे बँकेचे पेपर्स आहेत. तुम्ही यातला कोणता कागद घेत आहात? रोहन काही क्षण शांत राहिला. त्यानं तिच्याकडे एक थंड गूढ नजर टाकली. जणू काही सगळं सांगूनही काहीच कळत नाही असं. ओठांवर एक हलकंसं हसू, कुटील हास्य उमटलं आणि तो एक शब्दही न बोलता तो बाहेर निघून गेला. निधी तिथेच उभी राहिली. तिच्या मनात संशयाची एक काळी रेष उमटली होती, जी पुढे जाऊन वादळात रूपांतर होणार होती. जवळपास महिनाभर शांततेचा पडदा घरभर पसरला होता, पण त्या शांततेखाली वादळ घुसमटत होतं आणि अखेर एक दिवस ते वादळ उसळलंच. रोहन पुन्हा निधीसमोर उभा राहिला. त्याच्या आवाजात अधीरता आणि चिडचिडपणा स्पष्ट जाणवत होता. मी शेवटचं विचारतो आहे, तू बाबांना घर विकण्यासाठी विचारणार आहेस की नाही? निधीनं क्षणभर डोळे मिटले, जणू स्वतःला सावरत होती. मग शांत पण ठाम आवाजात ती म्हणाली, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी तुमची बायको आहे, हे खरं आहे. पण या घरातल्या लोकांप्रती आणि या घराप्रती माझीही काही जबाबदारी आहे. तुम्ही कदाचित तुमचं कर्तव्य विसरलात, पण मी माझ्या सासरचे उपकार कधीही विसरणार नाही. ज्या माणसानं कधी माझ्या वडिलांना रस्त्यावर येण्यापासून वाचवलं होतं, आज तुम्ही मला त्याच माणसाला फसवायला सांगत आहात. अजिबात नाही. मी असं कधीच करणार नाही आणि कधीच करणार नाही. मी तुम्हालाही तसं करू देणार नाही. निधीच्या प्रत्येक शब्दात जणू सत्याची धार होती आणि ते ऐकून रोहनचा संताप शिगेला पोहोचला. क्षणात घरात वादळ उसळलं. दोघांमध्ये शब्दांची ढग वाढतच होत गेली. आवाज चढू लागले. आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव होऊ लागला आणि रागाच्या भरात विवेक हरपलेल्या रोहनने हात उचलला, तोही निधीवर. पण त्या क्षणी दरवाजा उघडला. प्रदीपराव घरात पाऊल टाकत होते आणि त्यांच्या डोळ्यांसमोर आता घडणारं ते दृश्य पाहून ते क्षणभर थिजलेच. पुढच्या क्षणी मात्र त्यांचा संताप उसळला. ते झपाट्याने पुढे आले आणि रोहनचा हात घट्ट पकडत ते म्हणाले, माझ्या घरातून चालता हो. तुझं धाडस तरी कसं झालं माझ्या सुनेवर हात उचलण्याचं? त्यांच्या आवाजात केवळ राग नव्हता, तर एका बापाचं दुःख आणि एका माणसाची तत्वनिष्ठताही होती. ते पुढे म्हणाले, तू विसरलास का? या घरात स्त्रीला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं. इथे स्त्रीचा सन्मान केला जातो, तिची पूजा केली जाते. क्षणभर थांबून त्यांनी डोळे मिटले आणि जड आवाजात म्हणाले, बरं झालं तुझी आई हे सगळं पाहण्याआधीच या जगातून निघून गेली, नाहीतर आज तिचं हृदय तुटलं असतं. त्या क्षणी घरात केवळ शांतता नव्हती, तर वेदना आणि सत्याचा प्रतिध्वनीही घुमत होता. रोहनच्या डोळ्यात संतापाचे ज्वालामुखी धगधगत होते. त्यानं क्षणाचाही विलंब न करता प्रदीपरावांना जोराचा धक्का दिला आणि त्या धक्क्यानं वृद्ध देह डगमगला आणि पुढच्या क्षणी ते भिंतीवर जाऊन आपटले. कपाळावर आपटल्याचा आवाज घरभर घुमला. जणू त्या आवाजातच नात्यांची तुटणारी नाळ ती दडलेली होती. उठा! रोहनचा आवाज करकचून निघाला. या म्हाताऱ्या हाडात एवढं धाडस आलंय? माझ्याशी वाद घालायचा? एक चापट मारली ना तर पाणी मागायला सुद्धा येणार नाही. बाप आहात म्हणून गप्प बसलोय, पण डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नका. त्याचे शब्द म्हणजे विषारी बाण. प्रत्येक वाक्यानं घरातील शांततेचा चुराडा झाला होता. एवढं बोलून त्यानं दरवाजा जोरात आपटला आणि वाऱ्यासारखा तिथून निघून गेला. दरवाजाच्या त्या आवाजात केवळच राग नव्हता, तर नात्यांचा अवमानही होता. प्रदीपराव भिंतीला टेकून खाली सरकले होते. कपाळावरून हलकं रक्त ओघळत होतं आणि डोळ्यात वेदनेपेक्षा जास्त दुःख होतं, तेही स्वतःच्या मुलाच्या वागण्याचं. बाबा! निधी घाबरून धावत आली. तिच्या आवाजात काळजी होती, माया होती आणि कुठेतरी खोलवर एक ठाम निर्धारही होता. तिनं हळुवारपणे त्यांना उचललं, आधार दिला. तुम्ही ठीक आहात ना? ती अलगद विचारत होती. प्रदीपराव काही बोलू शकले नाही, फक्त तिच्याकडं पाहत राहिले.
निधीचा आवाज आता स्थिर झाला. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे काही केलं ते मी कधीच विसरणार नाही. पण आता वेळ आली आहे त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची. ती क्षणभर थांबली. एक मुलगा आपलं कर्तव्य विसरू शकतो, पण ही सून आपल्या सासरचे उपकार कधीही विसरणार नाही. ते कोणत्या लोकांच्या संगतीत आहेत, काय चाललंय त्यांच्या मनात, मला माहीत नाही, पण आता काहीतरी करावंच लागेल. प्रदीपरावांनी थोड्या थरथरत्या आवाजात विचारलं, निधी बाळा, हा खूप गरम डोक्याचा आहे. मी आणि त्याची आजी, ज्याला सुधारू शकलो नाही त्याला तू कसं बदलशील? निधीच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तिच्या आवाजात आत्मविश्वास अगदी ओसंडून वाहत होता. बाबा, एक स्त्री ठरवते ना तर ती अशक्यालाही शक्य करून दाखवते. जर सीतेनं रावणाच्या अहंकाराला झुकवलं असेल तर मी माझ्या नवऱ्याच्या चुकीच्या वाटेला वळण अगदीच देऊ शकते. तिनं अलगद त्यांच्या कपाळावर औषध लावलं आणि नंतर स्वयंपाकघरात जाऊन गरम हळदीचं दूध आणलं. हे घ्या, हळूहळू प्या, ती प्रेमानं म्हणाली. प्रदीपरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. कदाचित वेदनेचं नव्हतं तर त्या सुनेच्या मायेचं होतं. निधीनं नम्रपणे मान खाली घालून म्हटलं, बाबा, त्यांच्या वागण्याबद्दल मी तुमची माफी मागते. आणि पुढच्या क्षणी ती त्या आपल्या कामात गुंतली. पण तिच्या मनात एकच विचार अगदी ठामपणे रुजला होता, हा तुटलेला संसार मी पुन्हा उभा करणारच. दिवस पुढे सरकत होते आणि त्या दिवसासोबत निधीचं वागणंही हळूहळू बदलत होतं. ती आता काही बोलत नव्हती, विरोधही करत नव्हती. उलट रोहन जे म्हणेल त्यावर अगदी शांतपणे मान डोलावत होती. तिच्या या बदलामुळे रोहनच्या मनात एक वेगळाच समज निर्माण झाला. त्याला वाटू लागलं, निधीलाही आता हेच हवं आहे जे मला हवं आहे. पण त्याला काय ठाऊक, ही शांतता म्हणजे वादळाआधीची भीषण शांतता होती. एके दिवशी सकाळी निधीनं काही कागद अगदी नीटपणे एकत्र केले. लाईट बिल, गॅस कार्ड, घराशी संबंधित काही कागदपत्र आणि त्यासोबत एक अर्ज. ती हळूहळू चालत रोहनसमोर आली. रोहन, तिचा आवाज नेहमीप्रमाणे मृदू होता. ही काही बिलं आहेत आणि मी एका नोकरीसाठी अर्ज केला आहे, त्यावर तुमची सही लागेल. ती थोडी थांबली आणि पुढचं वाक्य जाणीवपूर्वक हळूच उच्चारली. कालपर्यंत हा अधिकार माझ्या वडिलांचा होता, पण आता तुम्ही माझे पती आहात, त्यामुळे ही सही तुम्हीच करा. रोहनने भुवया उंचवल्या. तुला नोकरी करण्याची काय गरज आहे? निधीने हलकंसं स्मित केलं, पण त्या स्मितामागे एक खोल विचार दडलेला होता. गरज आहे रोहन, गरज आहे. घर चालवायला आपणही थोडी मदत केली पाहिजे, नाहीतर माहीत नाही बाबा कधी आपल्याला या घरातून बाहेर काढतील. हे ऐकताच रोहन उपरोधिकपणे हसला. ते आपल्याला या घरातून काढूच शकत नाही. निधीनं आश्चर्याचा आवा आणला. आणि ते कसं काय? रोहनच्या चेहऱ्यावर आता एक गर्विष्ठ छटा उमटली. तुला आठवतंय का, त्या दिवशी बाबा काही कागदांवर सह्या करत होते आणि त्या कागदांमध्ये एक कागद असा होता ज्यावर सही होताच हे घर माझ्या नावावर झालं. क्षणभरांसाठी निधी शांत झाली. म्हणजे माझा संशय अगदी खरा होता. तिच्या मनात विचार चमकून गेला, पण चेहऱ्यावर तिनं काहीच दाखवून दिलं नाही. ती पुन्हा सहजपणे म्हणाली, अच्छा, म्हणजे आता मी पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. आणि तिनं चहाचा कप त्याच्या हातात दिला. हा घ्या चहा आणि या अर्जावर सही करा. मग जाऊन आंघोळ करा. तुम्हाला दुकानातही जायचं आहे ना? रोहनने चहाचा घोट घेतला आणि निष्काळजीपणे तो म्हणाला, हो दे, मी तर विसरलोच होतो. त्यानं एक नजरही न टाकता कागद उचलले आणि घाईघाईत सगळ्यांवर सही केली. त्या सहीमध्ये विश्वास नव्हता तर बेफिकिरी होती. त्या सहीमध्ये समज नव्हती पण अहंकार होता. आणि त्या क्षणी निधीनं टाकलेल्या सापळ्यात तो अगदी पूर्णपणे अडकला होता. निधी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या ओठांवर एक क्षीण स्मित उमटलं होतं. खेळ आता सुरू झाला होता. जवळपास 15 दिवस उलटून गेले होते. त्या दिवसात घरात एक दडपलेली अशी शांतता होती, जणू काहीतरी वादळ आतून उसळण्याची वाट पाहत होतं. आणि मग रोहन काही अनोळखी लोकांना घेऊन घरात आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास होता, अहंकाराने फुगलेला.
त्यानं प्रदीपरावांकडं तिरक्या नजरेनं पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाला, या घराची चांगली किंमत लावा, कारण मी हे घर विकणार आहे. त्या शब्दांनी जणू वेळच थांबकली आणि प्रदीपरावांनी धीर एकवटत उत्तर दिलं, रोहन, मी तुला किती वेळा सांगितले, हे घर मी विकणार नाही. रोहनच्या ओठांवर उपवास उमटला. तुम्हाला कोण विचारते? हे घर माझ्या नावावर आहे, माझी मर्जी. मला विकायचं असेल तर मी विकेन, असं म्हणून प्रदीपरावही थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. हे घर तुझं केव्हा झालं? क्षणाचाही विलंब न करता रोहनने कागद त्याच्यासमोर फेकले. हे बघा आणि ऐका, जर इज्जतीनं माझ्याबरोबर राहायचं असेल तर गप्प बसा, नाही तर धक्के देऊन बाहेर काढीन आणि गरज पडली तर तुम्हाला तुमच्या या म्हाताऱ्या आईला सुद्धा वृद्धाश्रमात सोडून येईन. तुमची सुनबाईसुद्धा मला थांबवू शकत नाही. त्याचा आवाज एवढा मोठा होता की शेजारीसुद्धा गोळा झाले. घरातल्या भिंतीही जणू त्या अपमानाने थरथरत होत्या. प्रदीपरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते काही बोलणार इतक्यात रोहन पुन्हा ओरडला आणि म्हणाला, हे नाटक दुसरीकडे जाऊन करा, रडणं आधी बंद करा. मला वाटतं मी तुम्हा दोघांना बाहेर काढण्याआधीच तुम्ही स्वतः निघून जा. तेवढ्यातच घराच्या आतून निधी बाहेर आली. तिचे डोळे शांत होते, आवाज मात्र ठाम आणि स्थिर. बाबा आणि आजी या घरातून कुठेही जाणार नाहीत, कारण अजूनही त्यांची सून या घरात आहे आणि तीच तुम्हाला या चुकीच्या कृत्यापासून वाचवेल. रोहन आता उपहासानं हसला आणि म्हणाला, मला माहीत होतं तू माझ्याबरोबर असल्याचं नाटक करत होतीस. मला मूर्ख समजतेस का? सांग, का काढणार नाही या घरातून मी त्यांना? कागद तर माझ्याकडे आहेत. निधीनं त्याच्याकडं सरळ नजरेनं पाहिलं. तुम्ही कच्चे खेळाडू नाही, पण घमेंडी खेळाडू नक्कीच आहात. घमेंडीत तुम्ही समोरच्याला कमजोर समजत आहात आणि तिथेच तुम्ही चूक केली. मी पुढे म्हणाली आणि ती पुढे म्हणाली, तुमच्या हातातले कागद आता काहीच कामाचे नाही. रद्दीवालासुद्धा ते घेणार नाही. हे ऐकताच घर पाहायला आलेले लोक चिडून म्हणाले, रोहन, आता हे सगळं काय चालू आहे? तू आम्हाला फसवत होतास. निधीनं दोन्ही हात जोडले. हो, आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, कृपया इथून निघून जा, नाही तर मला पोलिसांना बोलवावं लागेल. हे सगळे लोक संतापानं रोहनकडे पाहत होती आणि पाहत ते तिथून निघूनही गेली. घरात आता फक्त सत्य उरलं होतं आणि त्यासमोर उभा होता तो म्हणजे रोहन. तो निधीकडे वळला, पण यावेळी निधी तयार होती. तिने शांतपणे कपाटातून काही कागद काढले आणि त्याच्यासमोर धरले. हे बघा, हे आहेत या घराचे मूळ कागद. रोहनचे डोळे विस्फारले. हे घर अजूनही बाबांच्याच नावावर आहे. निधीचा आवाज आता तलवारीसारखा धारदार झाला होता, कारण या घराचा खरा मालक तुमचे बाबा आहेत, तुम्ही नाही. मी त्यावर ती पुढे म्हणाली, ज्या दिवशी तुम्ही मुलाचं कर्तव्य पार पाडाल त्याच दिवशी तुम्हाला या घराचा वारस म्हणायचा अधिकार मिळेल. निधीनं प्रदीपरावांकडे वळून अगदी ठामपणे सांगितलं, बाबा, जर यांनी मुलाचं कर्तव्य पूर्ण केलं नाही तर कधीच हे घर त्यांच्या नावावर करू नका. क्षणभर शांतता पसरली. निधीनं पुन्हा रोहनकडे पाहिलं. मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या स्तराला जाल आणि तुमच्यासोबत मला पण या दलदलीत उतरवाल, पण मला माझा कर्तव्य अगदी पूर्ण करायचं आहे. तिनं ते कागद अलगद उचलले आणि प्रदीपरावांच्या हातात ठेवले. त्या क्षणभरात सगळं काही उलटंपालटं झालं. घरातली हवा जणू थिजून गेली होती आणि त्या थिजलेल्या शांततेला चिरतच प्रदीपरावांचा हात अचानक उंचावला. धाप! रोहनच्या गालावर बसलेली ती थप्पड केवळ एक आघात नव्हती, ती होती वर्षानुवर्ष साचलेल्या वेदनेची, अपमानाची आणि तुटलेल्या नात्यांची एक ज्वालाग्रही प्रतिक्रिया. प्रदीपरावांचा आवाज थरथरत होता, पण त्यातला रोष तितकाच तीव्र होता. साधूंच्या सहवासात राहणारा चोरसुद्धा एक दिवस चांगला माणूस होतो आणि तू इतकी सोज्वळ समजूतदार बायको मिळूनही एक चांगला माणूस होऊ शकला नाहीस. अरे रोहन, हे सगळं काही तुझंच आहे आणि तुझंच होतं, पण तूच मुलाचं कर्तव्य विसरलास आणि ही परकी मुलगी फक्त मी तिच्या वडिलांना केलेल्या गोष्टीचा छोट्याशा मदतीचे उपकार फेडण्यासाठी
दिवस रात्र या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी झटत राहिली. त्यांचा आवाज आता तुटायला लागला. तो आमचा स्वतःचा असूनही आमचा होऊ शकला नाही. मला लाज वाटते, ती म्हणजे माझ्या संस्कारांची. त्या शब्दांनी जणू घरभर वेदनेला हुंकार उठला. तेवढ्यातच रोहनची आजी पुढे आली. तिच्या वयस्कर डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. आवाजात हळहळ दाटून आली होती. रोहन बाळा, मला खूप वाईट वाटतंय रे. आम्ही तर तुला चांगले संस्कार केले होते, तुझी प्रत्येक गरजही पूर्ण केली, मग तू आमच्याशी असं कसं वागू शकतोस? तिनं हात जोडले, जणू स्वतःलाच प्रश्न विचारत होती. दुसऱ्याच्या घरातून आलेली मुलगी आमची झाली आणि तू, माझा स्वतःचा नातू, मलाच घराच्या बाहेर काढायला निघाला होतास. त्यांच्या आवाजात आता असह्यतेची सरम एक सीमा होती. हे देवा, हे सगळं पाहण्याआधीच मला का नाही घेऊन गेलास? त्या क्षणी घरात केवळ शब्द नव्हते, तर प्रत्येक कोपऱ्यात अपराध, वेदना आणि तुटलेल्या नात्यांचा करुण विलाप तुंबला होता. निधी हळूहळू आवाजात म्हणाली. रोहनच्या जवळ आली. तिच्या डोळ्यात वेदना होती, पण आवाजात ठामपणा होता. ती शांतपणे म्हणाली, तुम्ही पाहत आहात ना, तुमच्या या वागण्यामुळे आज आजी आणि बाबांच्या डोळ्यातून अश्रू आले आहेत. मनाला जखम झाली आहे त्यांच्या. इतकं सगळं असूनही तुम्हाला ही गोष्ट का समजत नाही? हे घर, ही माणसं, उद्या सगळं काही तुमचंच असणार आहे. पण जर खरंच तुम्हाला स्वतःचं शोरूम उभारायचं असेल तर स्वतःच्या कष्टानं उभं करा ते स्वप्न. कारण स्वतःच्या घामानं मिळालेल्या यशाचा आनंद काही केला वेगळाच असतो. तो मनाला समाधान देतो. नाहीतर मोठ्या घरात राहाल, पण कधीच शांत झोप लागणार नाही. ती थोडी थांबली आणि मग तिचा आवाज अधिक खोल झाला. आणि उद्या आपल्या मुलांनी तुमच्याशी असाच व्यवहार केला तर तुम्हाला कसं वाटेल? निधीचे शब्द जणू रोहनच्या अंतर्मनात खोलवर घुसले. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचं ढग दाटलं. तो लगेच पुढे झाला आणि वडिलांच्या आणि आजीच्या पायावर कोसळला आणि अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाला, मला माफ करा. मी लोभानं आंधळा झालो होतो. मला सगळं काही सहज हवं होतं आणि म्हणूनच चुकीच्या मार्गावर गेलो. पण निधीनं मला आज माझे डोळे उघडून दाखवले. मी वचन देतो, आता पुढे मी तेच करेन जे तुम्ही सांगाल. मी तुमचा खूप मोठा दोषी आहे. तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती मला मान्य आहे. त्याच्या डोळ्यातलं पाणी खोटं नव्हतं. ते एका बदललेल्या मनाचं साक्षीदार होतं. निधीनं पुढे येत प्रदीपरावांसमोर हात जोडले. तिच्या आवाजात विनम्रता आणि विश्वास दोन्हीही होतं. बाबा, कृपा करून यांना माफ करा. प्रत्येक माणसाला सुधारण्यासाठी एक संधी मिळायलाच हवी. तुमच्या मुलावर आणि तुमच्या संस्कारावर विश्वास ठेवा. हे नक्कीच एक आदर्श मुलगा बनवून दाखवतील. मी तुम्हाला शब्द देते. प्रदीपरावांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी रोहनला जवळ घेतलं, घट्ट मिठी मारली आणि प्रेमाने म्हणाले, रोहन बाळा, माझ्याकडे जे काही आहे ते सगळं काही तुझंच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी आणि तुझी आजी जिवंत आहोत तोपर्यंत या घराला विकण्याचा विचारही तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. त्या दिवशी प्रदीपरावांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं, पण त्यात काही असे नियमही लावले होते जे फक्त संपत्तीच नव्हे तर नात्यांचंही रक्षण करतील आणि रोहनला कधीच पुन्हा चुकीच्या वाटेवर जाण्याची संधी देणार नाहीत. त्या दिवसानंतर रोहनमध्ये झालेला बदल अगदी स्पष्ट दिसू लागला. त्याच्या वागण्यात नम्रता आली, बोलण्यात आदर आणि नात्यांमध्ये जपणूक. हा बदल केवळ एका वडिलांसाठी आणि वृद्ध आजीसाठीच नव्हे तर एका पत्नीच्या विश्वासासाठीही आशेचा किरण होता. उज्ज्वल भविष्याचा नवा संकेत होता.